सह्याद्रीच्या कडेकपारीत ढगांच्या कुशीत अभिमानाने उभा होता एक गड, रायगड. स्वराज्याची राजधानी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नांचा किल्ला आणि त्या रायगडावर जन्माला आली एका आईच्या मायेची अमर कहाणी. राजधानी ही स्वराज्याची, राजधानी ही स्वराज्याची, राजधानी ही स्वराज्याची. तिथल्या आईची सांगते कहाणी तुम्हाला, सांगते कहाणी तुम्हाला, सांगते कहाणी तुम्हाला. खुद्द शिवबानी केला साकार जी 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 जी. रायगड जिथं सूर्य उगवायच्या आधी रणशिंग जाग व्हायचं, जिथं प्रत्येक दगडावर स्वराज्य कोरलेलं होतं, त्याच गडावर रोज प्रमाणे एक गवळण आली होती. दूध विकाया, रती वटाकाया गवळण आली गडाला. पायपिटा करी सरसरवर धाक मनाला. आज्ञा होती राजाची, दरबंद सांजेला. पण हुरहुर झाली मातेचे घरी भूक तान्ह्याला. हुरहुर झाली मातेचे घरी भूक तान्ह्याला. एका बाजूला रायगडाचा भयानक कडा आणि दुसऱ्या बाजूला आईचं काळीज. पुनवेचा तो चांद कसा डोकावत आला. प्रयास परतीचा प्रारंभ झाला. कडपश्चिमेचा निर्धार केला. त्या रात्री एक आई मरणालाही घाबरली नाही, ना अंधाराला ना खोल दरीला. कारण तिच्यासाठी त्या क्षणी सगळ्यात मोठं स्वराज्य होतं तिचं लेकरू. आणि मग सह्याद्रीने पाहिली एका आईची झुंज. दगडांना पकडत, काट्यांना सहन करत, रक्ताळलेल्या पायांनी ती उतरली. रायगडाचा तो अभेद तरली. शत्रूचं धाडस होत नाही. रायगडाचा तो अभेद्य कडा. सकाळ झाली, मायेपोटी विजय मिळवला होता.